जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या क्लासची एक जुनी विद्यार्थिनी जिने 2 वर्षांमध्ये 5 पोस्ट मिळवल्या. तर ही एक खूप मोठी अचीवमेंट होती की इतक्या कमी वेळामध्ये इतक्या साऱ्या पोस्ट मिळवणं, कन्सिस्टंट राहणं, डिसिप्लिन राहणं. याच्यामध्ये नक्कीच तिला बऱ्याच वेळेस फेल्युअर आलं असेल. बऱ्याच वेळेस असंही झालं असेल की ती कुठेतरी घाबरली, कुठेतरी तिला सेल्फ डाऊट आला, कुठेतरी डिप्रेशन आलं. पण या सर्वांमधनं उठून तिने हे सक्सेस एकदाच नाही तर 5 वेळा अचीव केलं. तर आज तिचीच प्रेरणादायी कहाणी जी आहे ती आपण ऐकायला इथे आलेलो आहे. तर आपण पहिले तिचा एक छोटासा सत्कार करू, जेणेकरून तिने केलेल्या कार्याला आपल्यातर्फे मिळालेली एक छोटीशी दाद असेल ही. तर मी जास्त बोलण्यापेक्षा मी रिक्वेस्ट करेल मोनिकाला की तिने तिच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगावं की तिने अभ्यास कसा केला, तिने जर्नी कशी पूर्ण केली आणि कशा प्रकारे अचीव्ह केलं ते. मी अशी आशा करतो की ही जी गोष्ट ती सांगणार आहे तुम्ही ग्रास्प पण कराल आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट पण कराल. ओके, मोनिका तू सांग हो सर, हो नक्की. सर. सर्वांना गुड मॉर्निंग. मी मोनिका. आज मला खरं तर खूप आनंद होतोय हे सांगताना की आज मी गट ब अराजपत्रित लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर येथे कार्यरत आहे. आता सध्या ही माझी 3री पोस्टिंग आहे आणि 6वी पोस्ट आहे. आता स्ट्रगल म्हटलं तर प्रत्येकाचा स्ट्रगल असतोच हा काही ना काही, आणि लेडीज म्हटल्यावर थोडा जास्त पण असतो तो. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे B.Com मध्ये आणि स्टेनोचा कोर्स केला आहे मी, स्टेनोग्राफरचा. तर सांगायचं असं आहे की 2014-15ला माझी स्टेनोग्राफी कंप्लीट झाली. 2017ला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. त्यानंतर कोरोनाचा बराच पिरियड आला, तर थोडा गॅप पडला माझा. त्याच्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर पण बरेच प्रॉब्लेम आले. पण माझं एक ठरवलं होतं मी की मला पोस्ट मिळवायची आहे. आता मिळवायची आहे म्हटल्यावर आपल्याला सपोर्ट भेटेलच असं नसतं. पण करायचंय. आणि ज्यावेळेस म्हणजे मी एकदा सरांकडे आली होती, त्यावेळेस मी इतकी हतबल झालेली होती की मी अक्षरशः सरांच्या इथे येऊन रडली होती की सर मला मार्गच दिसत नाही काही समोर, की मी काय करू म्हणून. असं सरांच्या इथे आली मी. सर बऱ्याच वेळ बसली सरांजवळ. सर मला बोलले की टेन्शन काही घेऊ नको, होतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित, फक्त थोडं शांततेने आणि व्यवस्थित थोडं हे करावं असं. मग मी परीक्षा, आणि एक गोष्ट अशी आहे की मी इतक्या परीक्षा दिल्या की नंतर नंतर मला असं परीक्षेला मी देत होती तर मला असं वाटतच नव्हतं की मी परीक्षा देते म्हणून. इतकी मी फॅमिलियर झाली होती. आणि असं नाही की मी माझं स्टेनो झालं म्हणून मी स्टेनोच्याच परीक्षा दिल्या, क्लर्कच्या पण देत होती, PSI MPSCची पण फॉर्म भरत होती मी, राज्यसेवेचा पण भरत होती. म्हणजे असं नाही की माझं स्टेनो झालं होतं म्हणून मी तेच फक्त हे केलं. कारण प्रत्येक परीक्षेतून मला काही ना काही शिकायला भेटलंच आहे आतापर्यंत. असं काहीच नाही, मी इतके फॉर्म भरले की माझ्या अशी थप्पीच्या थप्पीने गेले. आणि असं काही नाही. आणि हे आपण म्हणतो की मी इतका वेळ अभ्यास केला, मी तितक्या वेळ अभ्यास केला. आता आज मी ह्या गट ब पदावर आहे, तर मी आज जर तुम्हाला म्हटले की मी रात्रभर अभ्यास करत होती, हे तुम्हाला खरं वाटणार आहे, कारण मी आज पोस्ट मिळवली म्हणून. पण प्रत्यक्षात तसं नसतं. प्रत्यक्षात तुम्ही रोज 2 ते 3च तास अभ्यास करा किंवा 4च तास अभ्यास करा. आज 8 तास केला आणि उद्या तुम्ही 2च तास करणार आहे, तर मग हे कुठेतरी मिसमॅच होऊन जातं ह्या गोष्टी. आणि कसं आहे, मुलींसाठी तर मी सांगेल की आजकाल आजची परिस्थिती बघता मुलींना जॉब करणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं ही इतकी मोठी गरज झाली आहे की ती मुलींनी, म्हणजे आज मला बघून जर एक जरी मुलगी मोटिवेट झाली तर माझ्यासाठी ते खूप मोठी गोष्ट राहील. आणि मुलांना तर ते गरजेचं आहेच, कारण त्यांना त्यांच्यावर फॅमिली डिपेंड असते. पण मुलींसाठी खूप कारण आपण पुढे जाऊन काय घडेल हे आपण आज सांगू शकत नाही. मी अशा स्ट्रगल मधून आली आहे. बरं, मी स्ट्रगल असा केलाय की मी एकटी नव्हती. पहिली गोष्ट म्हणजे सिंगल नव्हते मी, मला बाळ होतं छोटं.
तर ते करायचं कसं, म्हणजे मी इतकी डिप्रेशन मध्ये होती की मला समोर दिसतच नव्हतं काही, म्हणजे काही सुचायचंच नाही की काय करू मी, कसं करू. पण एक होतं, एक मग मम्मीने माझ्या मुलाची जबाबदारी घेतली की तिने त्याला सांभाळायला चालू केलं आणि मग मी परीक्षांवर फोकस केला. आता परीक्षांवर म्हणजे मी स्वतः खरंच कधी 8-8 आणि 10-10 तास मी अभ्यास केलेला नाहीये. पण आज माझी पोस्ट अशी आहे की मी गट ब पदावर आहे, पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटमध्ये. कोर्टात होती मी नाशिकला, त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला होते आणि आता पीडब्ल्यूडी ला आहे. 2-3 पोस्ट मी जॉईन नाही केलं, सिलेक्शन होऊन पण मी जॉईन केलं नाही. आणि प्रश्न असा असतो की स्ट्रगल हा प्रत्येकालाच आहे, असं आपण म्हणू शकत नाही की मलाच खूप प्रॉब्लेम आहे, की तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्हालाच खूप प्रॉब्लेम आहे. पण त्या प्रॉब्लेम मधून आपण बाहेर कसे येतो हे खूपच महत्वाचं असतं. रडून हे करून हारून काहीच उपयोग नसतो. आणि माझं तरी असं म्हणणं आहे की आपले आई वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत हा प्रयत्न करा की प्रत्येकाने सक्सेस होण्याचा. कारण आपण सक्सेस झाल्यावर त्यांना जेवढा आनंद होतो तेवढा कुठल्याच व्यक्तीला आनंद होत नाही. आणि आज मी इतकी स्वतःला लकी समजते की माझे आई वडील हे इतके प्राऊड, म्हणजे समाजात त्यांना एवढं इज्जत आणि एवढं हे भेटतंय की प्रत्येक जण म्हणतं की नाही तुमच्या मुलीने तुमचं नाव काढलं, तुमच्या मुलीने तुमचं नाव काढलं. हे माझ्यासाठी हे याच्यातच मी मिळवलं. आता अभ्यास कसा केला, अभ्यासाचं असं होतं की माझी टेक्निकल पोस्ट आहे. टेक्निकल मध्ये मग आम्हाला जीएस पण असतं, म्हणजे जीएसचं पण असतं आणि आमचं स्टेनोचं पण हे असतं, स्किल असतं. तर मग प्रश्न असा असतो, आता मी सरांच्या क्लासला, म्हणजे मी बरीच जुनी विद्यार्थिनी आहे सरांची. तर सरांचं एक असं होतं, पण मी ज्या ज्या वेळेस अशी कधी डिप्रेस झाली, डिमोटिवेट झाली, तर मी कधी पण सरांना कॉल करायचे की सर मला असं असं वाटतंय, मी काय करू. प्रत्येकाला होणार आहे हे, मुलं असो मुली असो, डिप्रेस होणार आहे. तुम्हाला असं वाटणार आहे की मी सोडून देतो आता, की मी माझ्याकडून नाही होते, हे प्रत्येकाला होतच. म्हणजे तुम्ही असं, ती फेजच अशी असते माणसाची, पण त्यातून जर टॅकल केलं ना तर तुमच्या पुढे म्हणजे तुम्ही सक्सेसच आहे, बाकी काहीच तुम्ही हे करू शकत नाही, त्यापुढे तुम्हाला सक्सेसच भेटतं. मला कधी एक वेळ अशी होती की मला असं वाटायचं की मला एक तरी कुठली तरी क्लर्कची तरी पोस्ट भेटावी, म्हणजे कुठेतरी माझं सिलेक्शन व्हावं, अशी माझी एक वेळ होती. आणि आज असं आहे की मला असं होतं मी कुठे कुठे हे करू, जॉईन करू, असं झालंय मला आज. आणि आज मी सगळ्यात हायर पोस्टवर आहे माझ्या. त्याच्यामुळे ही, आणि मुलींनी खरंच खूप, म्हणजे मी तर म्हणते खरंच मुलींनी खरंच आजकाल खूप गरजेचं आहे. कारण मी ज्या फेज मधून आली आहे ना, ते म्हणजे स्ट्रगल आपण सांगतो, पण काही गोष्टी अशा पण असतात की आपण इतक्या पण नाही हे सांगू शकत. पण मुलींनी ते जर हे केलं तर ते मला असं वाटतं की खूपच हे राहील. आणि कसं आहे, कधी कधी मुलं म्हणजे सक्सेसची परिव्याख्या, म्हणजे मी जरी माझ्या याच्याप्रमाणे अशी की तुम्ही खूप हुशार आहे मग तुम्ही पोस्ट काढू शकता, असं काहीच नाहीये. खूप तुम्ही इंटेलिजंट पाहिजे किंवा खूप तुम्ही हुशारच पाहिजे तरच तुम्ही काढू शकता, असं काहीच नाहीये. तुमच्यामध्ये फक्त ती करण्याची, आणि ते तुम्ही कसं करताय एखादी गोष्ट, परीक्षा कशी देता, परीक्षेला कसं फेस करताय. नाही तर काही काही मुलांचं असं पण होतं की ते खूप अभ्यास करता, पण प्रत्यक्षात जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा ते परीक्षाच फेस करू शकत नाही, असं बऱ्याच मुलांचं होतं. त्याच्यामुळे, आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की सर जे तुम्हाला गायडन्स करताय ना आता, ते गायडन्स आणि सरांच्या ज्या नोट्स आहेत त्या, खरंच सांगते मी, सरांचं शिकवणं असं आहे सर, प्रॅक्टिकल म्हणजे विषयाशी रिलेटेड ज्या प्रॅक्टिकल गोष्टी असतात त्या सर खूप, म्हणजे मी स्वतः खूप सरांचे लेक्चर केलेले आणि अटेंड केलेले. तर सरांचं असं आहे की ते प्रॅक्टिकल नॉलेज खूप देतात शिकवण्याबरोबर पण. म्हणजे असं नाही की नुसतं पुस्तकीच ते तुम्हाला शिकवतील, असं काहीच नाहीये. तर मला काय वाटतं, एवढे जर आपल्याला चांगले गायडर, एवढे मेंटर चांगले भेटले आहेत तर थोडस सिरियसली, आणि आजकाल सगळ्यात सोपं काम जर कुठलं असेल ना तर ते फॅन खाली, लाईट खाली बसून अभ्यास करणे, हे सगळ्यात सोपं काम आहे. हे तुम्हाला आता नाही, हे आता तिथे बसून नाहीच कळत ते, कारण मी पण तिथेच होती बसलेली, मी पण असे लेक्चर अटेंड केलेले आहे. पण कसं आहे, थोडस सिरियसली जर घेतलं ना, कसं असतं, एक चान्स जातो, दुसरा जातो, पण आपण त्याच्यातून काय घेतो. किंवा सर तर गायडन्स करायला असतातच, पण आपण पण तेवढं, सर तर देतात, सर भरपूर देण्याच्या तयारीत, पण आपण पण तेवढं घेतलं पाहिजे, असं आहे. आणि हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क
कधीही करा, कधीही बेटर राहील. आणि जितक्या लवकरात लवकर तुम्ही पोस्ट मिळवता तेवढा हा फायदा आहे. म्हणजे जितकं तुम्ही उशीर करणार तेवढं तुम्ही डिप्रेस पण होता. म्हणजे तेवढं जी सुरुवातीला आपली नवीन नवीन हे असते करण्याची, असं नाही म्हणत मी की लगेच म्हणजे केलंय तर लगेच 1-2 वर्षात पण भेटते असं नाही, पण तेवढं डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी जर राहिली तुमच्या अभ्यासामध्ये तर ते नक्कीच होतं. आणि असं काहीच नाहीये, आज मी एक मुलगा सांभाळून मी आज इथपर्यंत आलीये, तर तुम्ही सिंगल म्हणजे बऱ्यापैकी सिंगलच दिसतायत मला. मला जर म्हणजे 50% प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला तेवढे नाहीये. म्हणजे सिंगल आहे तुम्ही, तुमच्यावर ना जबाबदारी आहे, माझ्यावर एवढ्या जबाबदाऱ्या होत्या तेवढं सगळं पार करून मी म्हणजे माझं एक टार्गेट होतच पण की मला हे मिळवायचंय. मग ते मी कसं मिळवेल, हे मिळवायचं म्हणजे मिळवायचंय. मग त्याला मला किती पण स्ट्रगल आणि कितीही त्रास झाला तरी चालेल, असं आहे. त्याच्यामुळे कसं आहे, आणि अशक्य तर बिलकुलच नाही हे. कारण कॉम्पिटिशन म्हटलं तुम्ही प्रत्येक ठिकाणी, जरी मी आज स्टेनोग्राफर आहे तरी आमच्या ह्याच्यात पण कॉम्पिटिशन आहे, आम्हाला पण स्किल टेस्ट होते आमच्या. आणि माझे राज्यातली म्हणजे राज्यस्तरीय भरती आमची पण, म्हणजे राज्यातूनच सिलेक्शन झालेलं आहे माझं. त्याच्यामुळे असं काही नाहीये. आणि कोणाला जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता, मी थोडं फ्लो मध्ये बोलतीये. आणि कसं बरेच दिवसा म्हणजे माझं असं पहिल्यांदाच बोलण्याचं माझं असं चान्स आलाय, त्याच्यामुळे कसं थोडस समजून घ्या. बाकी काही नाही. आणि सर खरंच मी तर म्हणते, खरंच सरांचं गायडन्स तुम्हाला भेटतंय ना, हे खरंच खरंच म्हणजे खरंच खूप लक्की. कारण कधी कधी मला असं म्हणजे इच्छा असायची की मला सरांशी प्रत्यक्ष, सुरुवातीला तर मी लग्नाच्या आधी तर सरांकडे येतच होती, पण लग्नानंतर मला शक्य नव्हते होत त्या गोष्टी की मी प्रत्यक्ष येऊन सरांशी हे करेल बा. फोनवर आपण असं हे घेऊ शकतो सरांचं गायडन्स, पण प्रत्यक्ष आपल्याला भेटेलच असं नाही. पण आता तुम्हाला प्रत्यक्ष सरांचं गायडन्स भेटतंय, त्यामुळे त्याचा इतका फायदा करून घ्या, खरंच सांगते मी. कारण सरांचं शिकवणं मला माहिती आहे, ते एकदम प्रॅक्टिकली जेवढं सांगतात ना तेवढं बाकीचे शिक्षक नाही सांगत इतकं डीपली. आणि आपण किती वेळा प्रश्न विचारा सरांना, सर म्हणजे एक्सप्लेनच करतात ते, असं कधीच असं कानपूस करणार नाही किंवा असं हे करणार नाही सर. त्याच्यामुळे कसं आहे, कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता मला. आणि बाकी सरांच्या नोट्स वगैरे आहेत त्या तुम्ही एकदम म्हणजे अॅक्युरेट फॉलो करा. कारण कसं आहे, सरांनी पण त्याच्यावर मेहनत घेऊनच ते नोट्स काढलेल्या असतात. आणि खूप म्हणजे आपण खूप अभ्यास केला म्हणजे मी खूप वेळा अभ्यासाला बसलोय म्हणजे माझा खूप अभ्यास झाला असं काहीच नसतं. म्हणजे प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे अभ्यासाची. आता म्हणजे प्रत्येक जण 7-8 तास अभ्यास नाही करू शकत. मी स्वतः नाही करू शकत एवढा अभ्यास. मी करू नाही शकत एवढा अभ्यास की 7-8 तास मी कंटिन्यू एका ठिकाणी बसले. पण 3-4 तास जरी मी अभ्यास केला ना तेवढा माझा सफिशियंट असतो. आणि कन्सिस्टन्सी मध्ये अभ्यास रोज म्हणजे तेवढा झालाच पाहिजे आपला, असं. बाकी बाकी नाही काय मग असं. आणि हे नाही करून चालत असं. अभ्यास तर कारण सगळेच मुलं करताय अभ्यास तर, महाराष्ट्रातून सगळेच मुलं, सगळ्यांनाच पोस्ट पाहिजे, प्रत्येकालाच पोस्ट पाहिजे. पण मग प्रत्येकालाच भेटते असं नाहीये. आणि मोटिवेशन हे आता मी तुम्हाला अर्धा तास बोलेल, तुम्हाला माझ्याकडे बघून भारी वाटेल की मॅडम क्लास 2 वगैरे, पण ते कुठपर्यंत वाटेल, जोपर्यंत मी आहे किंवा जोपर्यंत बघाल, किंवा अर्धा तास 1 तास दिवसभर वाटेल तुम्हाला. पण स्वतःच जे डिसिप्लिन असतं ना, काही गोष्टी असतात स्वतःच्या, त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना तर मग बाकी काही प्रॉब्लेम येत नाही. मग म्हणजे मोटिवेशन असं दुसऱ्याचं मोटिवेशन नाही घेऊ शकत आपण. आपली फॅमिली कशी आहे, आपल्या फॅमिलीची परिस्थिती काय आहे, आपले आई वडील आपल्याला कशा फी भरून इथे पाठवता आहेत, तर मग आपण इथे येऊन अभ्यास करू शकू आणि त्याचं तेवढं आउटपुट आई वडिलांना देऊ शकू. कारण आपल्या सक्सेसचा आनंद हा फक्त आई वडिलांना होतो, बाकी कोणालाच नाही. बाकी फक्त आपले पाय खेचायला असतात आणि आपल्याला डिमोटिवेट करायला असतात. नातेवाईकच झाले किंवा मित्रमैत्रिणी, प्रत्येकच आपल्याला सपोर्ट करतो असं नसतं काही. त्याच्यामुळे कसं आहे, जितकं लवकर तुम्ही हे करणार तेवढं म्हणजे चांगलं असेल. कारण मी माझं खरं तर पहिल्यांदाच बोलायचं योग आहे, थोडस मला समजून घ्या. कारण कसं आहे, कारण मी 10 महिने कोर्टात ड्युटी केली आहे, त्याच्यानंतर मी आता 4 महिने फॉरेस्टला होते आणि आता मी PWD ला जॉईन केलं. आणि ते सध्या माझे एवढे रसचा पिरियड होता, पण सरांना म्हटलं सर मला आता लातूरला जायचं नेक्स्ट म्हणजे आता रविवारी वगैरे,
तर मग म्हटलं तेवढं, मग सर म्हणे चालेल म्हणे, येऊन जा, मग आधी आपण करून घेऊ तुझा सत्कार असं. आणि कसे काही गोष्टी आता ज्याची त्याची परिस्थिती ज्याला त्याला माहिती असते, आपण नाही हे करू शकत. तर माझं असं म्हणणं आहे की जितक्या लवकरात लवकर इफेक्टिव्ह तुम्ही हे करणार, आणि प्रॅक्टिस, आता माझं काय मॅथ्स मॅथ्स खूप काही माझं पक्क नव्हतं, पण मी प्रॅक्टिस करून 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 मी ते माझा स्कोर वाढवला. कारण पहिल्यांदा परीक्षा देत होती तेव्हा मला सक्सेस भेटत होता असं नाही, मी बरेचदा मला फेल्युअर आलं. म्हणजे बरेचदा असं वाटायचं की नाही माझ्याकडून होतच नाही, हे होणारच नाही असं. पण मग म्हटलं एकदा आपण म्हणजे प्रॅक्टिस करून आपलं हे करून बघू. मग जसं जसं स्कोर वाढायला लागला माझा पण रिटर्नचा, तसं तसं मला थोडं असं वाटलं की नाही आपल्याकडून होऊ शकतं बा. मग मग ते झालं. मग त्याच्यानंतर आम्हाला स्किल पण असते, म्हणजे आमची दोन मिळून मग आमचा एकत्र रिझल्ट लागतो, असं एकाच परीक्षेवर नसते किंवा प्री मेन्स नसते. तर मग मग तसा माझा स्कोर हळूहळू वाढत गेला. आणि सेल्फ हे द्यावंच लागतं, सर जरी किती शिकवतील, पण मग आपण जर म्हटलं की सरांनी सगळं आपल्याला हे करायचं, सर तर भरपूर द्यायला तयार असतात. कारण मला स्वतःला सरांचं खूप मदत झालेली सरांच्या गायडन्सची. आणि असं नाही की मी आज लागले म्हणून मला गरज नाही, मी अजून पण सरांना फोन करते की सर असं असं आहे, मी काय करू, सर असं असं आहे, मला सांगा, मला गायडन्स करा. कारण असं नाही की आपण लागलो म्हणजे तिथेच सगळं हे सुटतं, असं काय कधीच नसतं. त्याच्यामुळे कसं आहे, थोडस सिरियसली आणि बस म्हणजे स्मार्ट वर्क करा. खरंच हार्ड वर्क म्हणजे किती तासन तास, आणि क्वेश्चन पेपर जास्त सोडवा, आणि परीक्षा मला वाटतं सगळ्याच द्या. तुम्ही जरी आता राज्यसेवेची बॅच आहे नाही, तर राज्यसेवेची जरी असली तरी तुम्ही ग्रुप सीच्या पण परीक्षा द्या, एमपीएससीच्या ग्रुप सीच्या द्या, पीएसआयच्या द्या, बाकीच्या पण तुम्हाला ज्या वाटतं, कारण फायदा तर होतोच ना. आणि कॉन्फिडन्स एवढा वाढतो ना आपला, परीक्षा देऊन देऊन इतका कॉन्फिडन्स वाढतो की आपल्याला नंतर असं वाटतच नाही. आता मी परीक्षा द्यायची ना, म्हणजे आतापर्यंत देत होती, तर मला असं, मी नंतर नंतर परीक्षेला जायची तर मला असं वाटायचंच नाही की मी परीक्षा देते. म्हणजे इतकं मला फॅमिलियर झालं होतं ते, म्हणजे इतकं फॅमिलियर झालं पाहिजे आपल्याला की असं आपणच तेवढं झोकून घेतलं पाहिजे. आणि प्रॉब्लेम झाले, स्ट्रगल प्रत्येकालाच आहे काही ना काही. म्हणजे असं काही नाही की तुम्ही कोणी प्रत्येक एक विशिष्ट व्यक्तीच त्या गोष्टीला फेस करते, असं काहीच नाही. आणि मी तर म्हणते सिंगल मॅरिड लोकांपेक्षा सिंगल लोक तर खूपच, त्यांना कमी जबाबदाऱ्या पण असतात आणि आणि ते जास्त वेळ देऊ शकतात अभ्यासाला. त्याच्यामुळे कसं आहे, आणि असं नका विचार करू की मला हीच पोस्ट पाहिजे, तीच पोस्ट पाहिजे. कसं कधी कधी त्यात याच्यात पण मुलांचे वर्षानुवर्ष निघून जात आहेत, असं काही नाहीये. आणि तुम्ही कमी पोस्ट मिळवून पण तुम्ही पुढे अभ्यास करू शकता. आता मी जरी गडबड झाले तरी मला असं नाही की मी तेच थांबणार आहे. आता मी पण मला म्हणजे माझं आहेच पुढे स्वप्न की मला पण व्हायचंय तहसीलदार, डेप्युटी कलेक्टरची पण परीक्षा देणारच आहे मी. सर आहेच माझ्या सरांना मी सांगितलेच, म्हटलं सर मला आहेच, म्हटलं सर माझ्या. आणि सरांचं असे ना, आणि कधी गायडन्स म्हटलं ना की मला सरच डोळ्यासमोर येतात. म्हणजे असं कधीच नाहीये की मी दुसरे सरच माझे नाही की नाही, सर आहे ना, सर मला फक्त परीक्षा द्यायची. मी सरांना एवढंच सांगते, सर मला परीक्षा द्यायची आणि मला आहे बा आपलं स्वप्न, करून घ्या सर माझ्याकडून असं. त्याच्यामुळे कसं आहे, तेवढं आपली पण देण्याची तयारी. आज मी गडबड म्हणजे मी मिळवलंय. मी कोर्टात होते तेव्हा मी थोड्या कमी पोस्टवर होते, पण मी असं नाही विचार केला की नाही यार माझी हायर पोस्ट नाही, मला मी कसं काय जॉईन करू, असा विचार तेव्हा करायचा नसतो. जी पोस्ट भेटते ती घ्यायची. स्वप्न ते प्रत्येकाचं असतंच, पुढे जाताच येतं आपल्याला. असं काही नाही की जॉब करून कोणी परीक्षा देत नाही, जॉब करून पण आपल्याला देता येतं. मला पण द्यायच्या, अजून पुढच्या पण परीक्षा द्यायच्या, कारण आहे कॉन्फिडन्स आता बिल्डअप झालाय की मी करू शकते. आणि तो जेव्हा एक एक परीक्षा पास होणार त्याच वेळेस तो कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, असं होणार नाही. कारण असं, आणि परीक्षा तर मी म्हणेल सगळ्याच द्या. कारण असं कुठलीच परीक्षा नाही किंवा असं हे नाही की ज्याच्याने आपलं हे होत नाही. म्हणजे आणि काही असलं तर सर तर आहेच आपले. सर नोट्स वगैरे सगळे एकदम तयारीत आहे. त्याच्यामुळे कसं, आता कधी अटेम्प्ट तुमचा? मे मध्ये ना? पहिलाच आहे सगळ्यांचा? पहिलाच अटेम्प्ट आहे का?
अच्छा, हा. मग काही सरांनी तर ठरवलेलंच असतं स्ट्रॅटजी, पहिल्या अटेम्प्ट मध्ये समजून घ्या. कारण मी आता परवा सरांशी बोलले, म्हटलं सर मला पण राज्यसेवा म्हटलं सर करायची आहे. सर म्हणे काही नाही, आपला प्लॅन तयार असतो, एक हे करायचं 1 वर्ष सुरुवातीला, आणि स्ट्रक्चर परीक्षेचं जाणून घ्या कसं आहे काय आहे. बाकी काही मला नाही वाटत असं अशक्यता. सगळे मला सिन्सिअरच दिसत आहेत तिथे. सिन्सिअरलीच अभ्यास करणारे दिसत आहेत सगळे, आणि असं वाटत नाही लवकरच पोस्ट निघेल सर, असं मला वाटतंय. राज्यसेवे थ्रू. कारण कसं, फक्त थोडं व्यवस्थित हे करा, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, कसं थोडं असतील तर विचारा. का मिळाली सगळी उत्तरं? बोलण्यातून, कारण मी नॉनस्टॉप बोलले सर. काही नाही, सगळ्यांना ऑल द बेस्ट. छान द्या, पेपर द्या, सगळे द्या. आणि मेन म्हणजे हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आणि असं नाही की कधी कधी चलनामुळे पण आपण फॉर्म भरत नाही, हा खूप मोठा हे होतो. चलनामुळे आता तुमचे पैसे जातात, पण नंतर ते सगळे एकाच ह्याच्यात वसूल होऊन जातात. त्याच्यामुळे आता पैशाचा विचार करायचा नाही एवढा फॉर्म भरताना. मी एकेका जागांसाठी फॉर्म भरलेले, आणि एकेका जागांमध्ये पण सिलेक्ट झालेली आहे मी. त्याच्यामुळे मी हे सांगतेय. कारण की कसं, आता जर तुम्ही ते चान्स सोडले एक एक जागांचे विचार करू, कारण आपल्याला एकच जागा पाहिजे असते, प्रत्येक जण तसा विचार करतं, म्हणजे बरेच जण तसा विचार करून फॉर्मच भरत नाही, असं होतं कितीक वेळा. त्याच्यामुळे कसं तसा विचार करू नका. बाकी सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. आणि सरांचे खूप खूप धन्यवाद सर, मला आज बोलवलं तुम्ही, आणि सत्काराचं एवढं छान हे. आज जे मोनिकाने आपल्याला गाईड केलं त्याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी वाटते ती म्हणजे काय, की सगळ्यात महत्त्वाचा जो कन्सर्न असतो की आजकाल फॉर्मची फी खूप वाढलेली आहे, आणि एकच जागा आहे तर माझं कधी होणार आहे, आणि माझं कधी झालंच नाही असं. सी असा विचार नाही करायचा आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीवर पूर्ण भरोसा ठेवून मग फॉर्म भरायचा आहे. तुमचं नशीब तुमच्यासोबत येईल, पण त्याच्या आधी तुम्हाला मेहनत पण तेवढीच परफेक्टली करावी लागेल, तरच ते होणार आहे, अदरवाईज ते होणार नाही. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तिने सांगितली. दुसरी गोष्ट की नातेवाईक ते आपल्याला बोलतात, त्यांचं बोलणं काम आहे, आपलं काम अभ्यास करणे. आपण आजचा अभ्यास सोडला तर मग त्यांच्या बोलण्याला खरा अर्थ आपण स्वतःच प्राप्त करून देतो. हे जे तिने सांगितलं ती पण खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट होती. आणि हा जो स्ट्रगल होता ना, एक गोष्ट मी तुम्हाला कायम सांगितली की आपल्याला एक पहिली पोस्ट मिळवणं गरजेचं आहे. त्याचं ते एक्झाम्पल आहे की तिने पहिली पोस्ट मिळवली, आणि त्याच्यानंतर सलग त्या वाढलेल्या कॉन्फिडन्समुळे तिला पुढच्या 4 पोस्ट मिळवणं सोपं गेलं. कधी पण पहिली स्टेप अवघड राहील. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची होती. म्हणजे मी तिला बघितलेलं आहे की जेव्हा, म्हणजे मी पहिल्या वर्षी जेव्हा तिला बघितलं, पहिल्या 2-4 महिन्यामध्ये पहिला अटेम्प्ट झाल्यानंतरची मोनिका आणि त्याच्या आधीची मोनिका याच्यात खूप फरक होता. पहिली मोनिका यायची, ती बसायची क्लासमध्ये, गप्पा टप्पा जोडायची, एन्जॉय चालू आहे, काय टेन्शन नाही आहे मला, मीच पास होणार आहे, हा जो सोकॉल्ड कॉन्फिडन्स होता हा नेक्स्ट लेवल होता तिचा. पण जसं ते पहिलं फेल्युअर तिने बघितलं तेव्हा तिला जाणीव झाली की कॉम्पिटिशन नावाचा पण प्रकार आहे. फक्त फिमेल रिझर्वेशन असणं किंवा कास्ट रिझर्वेशन असणं याच्याने आपण पास नाही होऊ शकत, कारण आपल्या कॅटेगरीमध्ये पण आपल्याला कॉम्पीट करणारे खूप असतात. आणि हे जेव्हा तेव्हा, म्हणजे मला आजही त्या दिवशीचं डिस्कशन आठवतं की मी तिला तेच सांगितलं की नुसतं तुझ्याकडे काही सवलती आहेत म्हणून आपण तशा पद्धतीने अभ्यास करतो हे चुकीचं आहे. आपल्याला ओपन कॅटेगरीच्या हिशोबानेच अभ्यास केला पाहिजे. आणि तिथून तिने जो बदलाव केला तिच्यामध्ये, जो सिन्सिअरिटी आली, ज्या पद्धतीने तिने कसून अभ्यास करायला सुरुवात केली, म्हणजे मला आठवतंय की एकेका बिटसाठी सुद्धा तिने फोन केलेला असेल की हे कुठून करू मी, हे मला या पुस्तकातनं समजत नाही, दुसरं पुस्तक वापरायचं का आपण. म्हणजे त्या येणाऱ्या 2 प्रश्नांसाठी सुद्धा किती जीव काढलेला असेल, हे खूप महत्त्वाची गोष्ट होती. आणि त्यामुळे काय झालं, ऑब्व्हियसली ते 2 प्रश्न तुम्हाला दरवेळेस तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये अप्पर साईड देत गेले, आणि मग रिझल्ट आला. आणि एकदा तुमचा रिझल्ट आला ना, कॉन्फिडन्स वाढला की 100% पुढचे रिझल्ट तुमच्यासाठी खूप सोपे होऊन जातात. सो आय थिंक की या गायडन्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ती अशाच गायडन्ससाठी आपल्याला कायम भेटत राहील. याच्याने तुम्ही प्रभावित नक्की व्हावं, पण लाँग टर्मसाठी. नाही तर ते असं नको की आजचं मोटिवेशन संध्याकाळपर्यंत टिकलं. सो ते लाँग टर्मसाठी प्रिपेअर व्हावं, आणि लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा अशाच प्रकारे तिच्यासारखं प्रशासनात जाऊन एक नवीन फळी, नवीन विचारांची, नवीन ध्येयाची एक नवीन फळी समाजासाठी निर्माण करावी अशी मी आशा करतो. आणि मोनिकाचे तुमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो.
थँक्यू Thank सर. you. थँक्यू सर. Yeah.